वाघाचं पंजात पेपर खात्याची काय लक्ष आहे का नाही वन विभागाचा पहिल्यांदा बघली ना एक नंबर सिंह आहे आपण बघू शकता यो बघा कसला दिसतोय यार किती भारी वाघ आहे आई शपथ तू बघ आई शपथ काय काय सिनाला परली तर गोलगांडे खात जावं लागेल काय चला आता मस्त मजेदार सफारीची मजा घेऊया अशा प्रकारे केव्स आहेत अशी हेलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग हेलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये वाघाला भेटायला चाललो काय वाघाला आम्ही चाललो संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवलीला आरामात सोडा आम्हाला तिघा जण आहात लय दिवसान ब्लॉग मध्ये हाँ इतर होती सगळे आ गया क्या क्या लगता है कैसे कब से गाड़ी चला रहे हो आप 2001 से तब मैं पैदा हुआ जिंदगी चला गया कैसा एक्सपीरियंस है इसमें ठीक है ना चलो फिर जाते हैं डायरेक्ट बोरिवली तो पुलिस चाचा को पकड़ो पकड़ लिया क्या आई शपथ तिघांना पकडलं संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये वाघ आहात सिंह आहात लेणे आहात आज वाघ पाठी बसलाय बोलतो चुहा बसलाय पाठी वाघ सिंह हरिण बिरीन सगळा बघू बरा शिवा नसला तर हरणी बिरणी सगळा वाघ तर बघायला भेटला पाहिजे नाही तर तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल 3 वाघ बोलतो पाठी बसले पुरा चुहा चाचा कोण वाघ लग रहा है मीच वाघ वाटतोय ना मीच वाटतोय ना वाघ वाघ नाही पुढे बोलतो गधा बसलाय अरे यार चला चला बेइज्जती हो जाएगी ना चाचा मार खाएगा एक दिन ये मेरे से त्या बघायला एकदम भारी भारी गोष्टी आहेत आमचा कौशिक प्लॅन होता जावाचा आहे बट तो फायनली सक्सेस झालाय जतीन अजित आणि प्रथम यांच्या सोबत आता जाता थोडा लोचा झाला आमचा आम्ही बुक केलेलं ना ओला आम्हाला दाखवलेलं 700 समथिंग 710 रुपये लोकेशन आम्ही टाकलेलं संजय गांधी नॅशनल पार्क गेट वरच घेऊन जावं पाहिजे ना बट तो आतमधला लोकेशन होता काहीतरी चाचा बोलला का ठीक आहे चेंज करा तुम्ही आतमधून तर चेंज केला आम्ही तर 800 गेला फेअर आता आम्हाला दाखवते 1 तास 21 मिनिटं म्हणजे आम्ही पोहोचू लगभग 1 वाजेपर्यंत आम्हाला वाटते ट्रेनलाच लवकर बसलो असतो आया जवळ 1.5 तास गेला तरी आम्ही अजून पार्कच्या जवळने पोचलो अजून अर्धा पाऊण तास लागल पोचायला पार्क यो मागं आहे असं गोल गोल फिरून जावाचं आहे आया चाचानी थांबवली सीएनजी टाकायला सीएनजी वगैरे टाकून आम्ही निघू अजित खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये मरणाची भूक लागली रे मी काही खाऊन नाही कोणच नाही खाऊन आला सगळ्यांना भूक लागली आता 1 वाजला 1:45 वाजेपर्यंत पोचायला टाइम होईल बहुतेक कितना टाइम लगेगा अपने को जाने में आधा घंटा ना बहुत बढ़िया रोड लग रहा है पूरा जंगल में से जाने का अभी एक बिबटा दिखने को मिल गया तो मजा ही आ जाएगा अभी तो बाघ देखने वाले हैं ये तो बिल्ली है ट्रॅफिक काहीच रिक्षा अशी झाली तरी चालवतोय आपण अरे टोचर नाही सॉरी मला वाटलं गाडी चालते का रिक्षा मुझे लगा टार्जन कार कैसे चलती है पैसा लेकिन कैसा हो गया ना ठोक दिया है क्या कुछ ऐसा गिरा है कब पूछेंगे चाचा अरे यार अभी 4 किलोमीटर बाकी है और 19 मिनिट दिखा रहा है वॅगनर वाल्यांचा वेगळाच विषय आहे ना स्वॅगच आहे नाव टाकलं मावशीचा डायरेक्ट मावशीने हप्ता भरायला पैसे दिले तर वाटते चाचाने आम्हाला हे सोडला संजय गांधी उद्यानच्या बाहेर आता एंट्री वगैरे कसं काय ते बघूया पहिला नाश्ता करूया
अरे मी चालवतच नव्हतो, मी बोललो चल पुढे, गाडी केवढी आहे ट्रॅफिक मध्ये. तुला फील नसेल झालं, मला लागली गाडी म्हणून तुला लागली ना, ठीक आहे सोड. हा मग लागलाय ना मग ते माराबिराची बातच नाही केली. अंगावालाच म्हणून आता तू आमचा असला म्हणून काय झालं, आम्ही वांच जाऊ काय करशील तू. अरे मग आता तुझे लागला तर तू पण त्याच करशील पाहिजे. जाऊ दे चल, आमचा असतं मना सांग काय हॉटेल चांगला कोणचा आहे. हा हॉटेल कोणता चांगला आहे खावाला, काय हॉटेल कोणता चांगला आहे खाणं, कशासाठी पाहिजे थोडा जेवण वगैरे करायला. समोरच सुपर किचन करून एक आहे, हा चांगला आहे. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही का? चांगला आहे, चायनीज मध्ये चांगला आहे. ओके ओके सुपर किचन का चालेल. गाईज थोडा मॅटर झाला, नंतर त्याला मित्र बनवलाय. चल जतीनचे सायकलचा टायर लागला त्याचे, आणि त्याच्यानंतर तो काहीतरी बोलला. पहिला तो अंगावर आलता, बट त्याला समजला मी चौकाचं नाव, तो आमचा लोकल आहे. नंतर बोलतो सॉरी बाई काही नाही बोलतं, आणि नंतर त्याला मित्र बनवला. त्यालाच विचारलंय कोणतं हॉटेल चांगलं आहे बरा. पहिला काहीतरी खावाला लावून पक्की भूक लागली, पक्की सगळ्यांना ओव्हर भूक लागली. आता ऑर्डर देव, पटपट खाव आणि जा. 2 वाजलं, जेवलो मस्त आणि निघलो ना आता संजय गांधी पार्क मध्ये जावाला. 2:30 वाजलं, लेट झालो. 6 वाजता बंद होतं बोलतं पार्क. आम्हाला येवायचं होता 11 वाजेपर्यंत, तवा फिरायचा होता. चला जर अर्धा आला तर नेक्स्ट टाइम का येऊ, बट अर्धा नाही राहणार याची शक्यता घेऊ. एंट्री केलेली आहे आता आम्ही. पहिला तिकीट काढायला लागेल, बघू तिकीट किती आहे कसं आहे ते तुम्हाला सांगते मी. आता तिकीट घेतला, 103 रुपये तिकीट आहे, म्हणजे चौघांचा 412 झालाय आमचा. तर आतमध्ये जावं आता. एंट्री तिकीट आहे आणि पुढं वेगवेगळा तिकीट असतं, म्हणजे टायगर आणि लायन सफारीचा वेगळा आहे. आज आहे ना सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे पब्लिक पण पक्की आहे. ही बससाठी लाईन आहे, बट या बस जेव्हाला टाइम लागेल तर पुढची पण एक कोणती तरी गाडी जाते, त्याच्यात आपण जाऊ शकतो. राष्ट्रीय उद्यानमध्ये आपल्याला टायगर बघायला भेटेल, हायना, लायन, बाकी अजून एवढं प्रकारचं प्राणी आहेत. ते इको लागल्या. त्यांना विचारलं मी का बरं कसं काय, तर ते बोलले कनेरी गुफा म्हणून आहे, याच्यामध्ये एकदम लास्ट पॉईंट आहे. गुफेपर्यंत जावाला 50 रुपये तिकीट आहे इथून, आणि सायकल पण भेटतं ना या, तर ती 1 तासाचा 80 रुपये असं. ही बघी का तिला आहे, ही बसला लाईन लागली, 10 रुपये तिकीट असतं हे वाटतं कनेरी गुफापर्यंत जावाला. वाघाचं पंजा ते हा वाघा उसा वाघाचा चिते का रहेगा चिते का. लोकेशन तर सुंदर आहे एकदम. विषारी सर्प, घोणस, नाग, मण्यार, घोणस आणि फोरसे हे 4 प्रमुख विषारी साप येथे आढळतात. बांबू पीट वायपर पण आहे, तो ग्रीन असतं एकदम. बांबू पीट वायपर पण असतं, तो पाल्यामध्ये समजणार नाही तुला. आता आहे असला काचकन वेनमस नसतात ना ते, फुल वेनमस. हा बॅम्बू पीट वायपर. आणि हरणटोल असतं ती नॉन वेनमस. वाघ बघायला चाललेलो, ताया आरसाच नाही दिसत एक पण. चुहा तर दिसलाय. चुहा विथ घोरपड. कावला तर ठीक था. आज पब्लिकच लय आहे रा, वाघ घाबरला असतील आज. हा फुलांचा मॅप आहे, कंची फुलं आता तुम्ही बघू शकता. आया म्हणजे या एरियामध्ये प्रत्येक प्रकारचं फ्लावर लावलं ना आतमध्ये. तर चला पुढं आम्ही आलो वाघ बघायला, आणि आरसा नाही आहे. तर छोटं असं शॉप पण आता आपण काही खावायला घेतलं तर म्हणजे सरळ येऊन आम्ही आमची लेप मारला, आणि इथं बोलतो पुढं प्राणी संग्रहालय आहे पूर्ण. चालत येऊन आपण बघू शकता. कनेरी केव्सला जावालाच इको लागतात, इको बस. इथं सगळी सुविधा आहे. तर बघू, आम्हाला आता 2:45 वाजला आणि बघून कनेरी केव्सला जावं असा विचार आहे. आणि रेल्वेचा ट्रॅकचा काय विषय आहे, सोन नाही बोलतं. बघता का रील्स? थँक्यू. चला मी असं शूट करतोय. प्राणी संग्रहालय कुठं? अच्छा, म्हणजे आणि तिथून बघून आल्यावर नंतर कनेरीला जाऊ का? इथून बस भेटेल का? ओके थँक्यू, नमस्कार. जागेवर सबस्क्रायबर भेटले ते. मी असंच आंब्यांचा शूट करायला गेलो, तर सोड नाही बोलतो. हा बरं. पुढं आल्यावर एकदम छोटासा असा धरण आहे, तुम्ही बघू शकता. बोटिंग पण करता का? बट आता पाणी कमी असल्यामुळे नाही करते बहुतेक.
इथंशी काहीतरी आहे तर पहिलाच प्राणी. हा ती हिरण आहे बघा समोर. आयुष्यपत ही दिसली हिरण. पहिलाच प्राणी दिसलेला हिरण. एकदम ओपन, आता ओपन एकदम आरामात फिरताना. आता हरण तर बघली आपण. पहिला प्राणी बघला हरण. आता चला लायन टायगर सफारी बुकिंग कार्यालयाच्या इथं त्यांची बुकिंग करू आणि मस्त त्याच्यामध्ये बसून लायन आणि टायगर बघायला जाऊ. लेफ्टला आपला लायन टायगर बुकिंग कार्यालय आहे, त्यांची बुक करूया आणि सफारीमध्ये बसून जाऊ. वाघाचं तिकीट वेगळं आहे. समोर तुम्हाला हरण दिसत असेल बघा. हे हरण डायरेक्ट समोरच आहे आमचे. काय वाघ तर शूटिंग करते त्याला. हा स्टॅच्यू न चालू आहे. स्टॅच्यू आहे बोलत काय तालपण. हा बारीक करून बसवलं काय. आता समजलं असेल बारीक कोणी काहीच. इथं आपण बुकिंग करू शकतो टायगर आणि लायनची. ₹136 पर पर्सन आहे. सध्या बंद आहे का? सफारीसाठी लाईन लागली आणि तिकीट बुकिंग करायला आलो बट इथं कोण नाही. तिकीटला पण लाईन झाली आणि तया पण पब्लिक वाढली. बस येईल ना त्याच्यासोबत एक माणूस येईल तो तिकीट काढतो बोलतात. आता प्रथमला ठेवलाय मी तयाशी लाईनीन उभा तिकीट करायला आणि आजा असा ना आया ठेवलं लाईनी. म्हणजे काही टेन्शन नाही. आया बोलतो हरण आहे एक ती बघायची आपल्याला. समोर हरिण आहे डायरेक्ट एक्झॅक्ट समोर. त्याची फॅमिली पण आहे. पूर्ण डायरेक्ट पूर्ण खतरनाक बघा पूर्ण. बघा किती जवळ हरण. तो बारका हरण आहे आणि फिमेल आणि मेल हरण. ओहो किती जवळ आहे बाई. जाऊ शकता जवळ पण आपण. किती जवळ आलो यार नीचे. पहिल्यांदा अशी हरण बघली मी नाही बघा. एक पेपर खातय. काय लक्ष आहे का नाही वन विभागाचा. पेपर खातय खुश. ओके पहिल्यांदा बघली अशी शिंगट बिंगट माराची. हा पेपर खातय. केला बिला ठीक आहे पेपर नको खा बाई. पहिल्यांदा बघली ना एक नंबर. हरिण बाई हरिण. या बरं काहीच हरिण बघू शकता का ती जवळ भारी प्राणी आहे आणि तिथं एक कचरा खात आहे. त्या एक बरोबर नाही वाटलं. वन विभागवाला काय करता कचरा खात होती माझ्या डोळ्यासमोर आणि व्हिडिओ पण कॅप्चर झालाय. काय करता वन विभागवाल्याशी. माणूसच जिम्मेदार आहे प्राणी दुर्मिळ व्हायला. नाही तर प्राणी दुर्मिळ झालं पण नसतं बरं फटाफट. शिटी यार. बट कसली भारी होती हरिण जायला आणि त्याची पूर्ण फॅमिली होती. फॅमिली म्हणजे छोटी हरिण आणि तिची मदर असतं ती पुढं गेलती आणि वेगळी हरिण ती जवळ होती माझे एकदम. काका फायनली आलं वाटतं तिकीट करायला. काका आहे का नक्की. कौन है वो कहाँ से वो आया. मसीहा है वो मसीहा. मसीहा है वो. 3 जण आली दरवाजा उघडा बंद करीत नसतात. अरे अभी तिकीट निकालेगा शायद आके. आमचा नंबर आलाय त्याशी बसमध्ये चढायला पण तिकीट नाही आमच्यावर. आता अजित आणि जतीन आहे त्या पण तिकीट नाही आमच्याकडं. नंबर आलाय बहुतेक. 5 मिनिटांनी ते बोलतात हा तिकीटवाला. आम्ही कौशी उभावर अर्धा पाऊण तास झाला सर जायला. न 6 वाजता पार्क बंद होता ना आता 2:15 वाजलं. बघू कधी फिरायला भेटतं आम्हाला. कसं काय नाही फिरायला भेटला तर नेक्स्ट टाइम परत येऊन पूर्ण एक्सप्लोअर करायला लागेल. कौन है वो कहाँ से वो आया. तिकीट वाले आ गए. तिकीटलाच लाईन बघा कधी लागली. तर हे आमचं 2 जण उभं ठेवलं ती एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला इझी पडेल बसमध्ये चढायला. एक नंबर काम झालं. तिकीटचा आहे थोडा लोचा आहे. एक माणूस ठेवला पाहिजे ॲक्च्युली. आता सफारी करायला जी मजा येईल म्हणा. टायगर आवरावरतं भाई आवरावरतं का सांगू नाही शकत. क्रेझी असतं भाई टायगर बघणं समोरची. हा मिल गया ओके है ना. मिल गया टाइगर सफारी मिल गया टिकट. चलो अपन को टिकट मिल गया. 10 रुपए. चाय पिएगा.
हाँ पण अरे बाहेर आला टेस्टला बढ़िया है ना भाई, एक नंबर। खाओ मेरी कसम, खाओ कसम, माँ कसम मत खाओ। आहा 10 रुपए में इतना बड़ा गिलास चाय। आहा क्या बनाते हो, किससे बनाते हो? ये हाथ काट के मुझे दे दो ठाकुर। हाँ फिर भी 10 रुपया लिया, मुझे लगा 5। इतनी तारीफ की भाई। हाँ विमल से दात खाते हो या दात से विमल? विमल भाकरी म्हणून यो केसर फ्लेवर येते माहितीये का? विमल का ते तो तिकीट पाहिलं तो छान आहे बरोबर होतो तिकीट ए बाबा आता मी 30 मिनिट के मेहनत आहे हो तिकीटचा काय केला बघ कोंडी 600 रुपये तिकीट आहे चौकांचा। नाही करता 1000 रुपये खर्च। आपला कचरा आपली जबाबदारी, त्यामुळं चहाचा कोपात ना ते जरा याच्यान ठेवू, नंतर डस्टबिन डस्टबिन भेटला ना का डस्टबिन मध्ये टाकू। बस मिल गई है, फाइनली निकलते हैं टाइगर देखने। भी करके खिड़की भी चाहिए मुझे, नहीं तो मैं घर जाऊंगा। एसी बस है प्रॉपर। मजा आ गया। इस बस निकाले ले, शेर आ गया। दिंगाना तेरा शेर आ गया। चलो भाई अभी देखने का है शेर। क्रूइजी सीन। यो बघ यो अभी सच में शेर आ गया ना, लड़का गया, ऐसी स्टोरी हो जाएगी। सिंह बघू शकता, आई शपथ जिंदाने मर्डर काली दिली बाई। ओहो सिंह समोर सिंह आहे, आपण बघू शकता। आम्हाला काचांचीच बघायला लागेल, बट दिसतंय समोर। क्रेझी ना भाई, ये सामने दिख रहा है। हा मजेदार, कैसा वाटायचा? प्रॉपर दोनात आहे अशी। फिमेल लायन आहे आणि यो मेल लायन आहे। हा बसची हालचाल बघू शकता तुम्ही बस मध्ये। हे बघून तर मजा आली। रोड आऊस आहे, एकदम बारीक रोड आहे। कैसा चालवताना लायन बघून झालाय आमचा। आता टायगर बघायला चालवलं ना, तर टायगर तर फेवरेट आहे, पण ही जाली नव्हती पाहिजे, हिरवी काच तरी पाहिजे होती, म्हणजे प्रॉपर बघायला भेटला असतं। हिरवी जालीमध्ये तुम्हाला दाखवायला नाही भेटत। वाघाचा एरिया वाघ जास्त अग्रेसिव्ह असतं र सिंहापेक्षा, म्हणून आवरा बंदोबस्त केला याला वाघाला। बघा गेट बीट लावलं प्रॉपर। हा वाघासाठी प्रॉपर गेट बीट लावलं। आई शपथ पती मोठा यो बाबा, साईज तरी काय आहे, एक नंबर। यो बघा कसला दिसतोय यार, किती भारी वाघ आहे यो। आई शपथ प्रॉपर। ओ माय गॉड, वाव भाई वाव। आई शपथ कडक एक नंबर, खतरनाक। यो समोर वाघ आहे। ओहो म्हणजे नॉर्मल बघायला भेटला, खतरनाक वाघ। ती मोठा फिरतय यो, तो पिंजऱ्या नाही चालतय। यो बघ यो आई शपथ वाव। तू बघा समोर का त्यात वाघ। यो एक आहे कली एक आहे, बघा समोर कसं चालतंय। त्यांना कैसा घेऊन गेला पोलीस सोबत, आता त्यांना घेऊन गेलं। वलखी व पब्लिक आली। वलखी व पब्लिक आली आया। टोटल 1 2 3 4 वाघात 3-4 वाघात आहे अशी। हे बघा ते यावं चालतात, तो एक चालतंय। हो बघ आई शपथ, काय सीन आला। यो बघ आजा, फिमेल टायगर आहे। यो बघ किती मोठा, टायगरची साईज समजली असेल आज। बा एक नंबर प्रॉपर। यो बघ यान बघ, यो एक समोरच्या आलाय बघा। तगडा रे तगडा, मजबूत ना मजबूत। मजेदार ना भाई, मजेदार।
योने पण पहिला बघला तोच बादशाह होता, याचा तो ओपन वाटव होता. आणि ये आया टोटल 5 का 6 वागात याच्यामध्ये. बघला बघ आई शोधलू काय वसूल पैसा वसूल. वाघने सिंह बघलाय मी आता जस्ट ना. आजाला हत्ती बघायचा आहे हा. काय विषय हा. मजा आली ना. वाघ काय आत बाई ना. सिंह आणि वाघ बघून आल्यानंतर आम्हाला बघायला भेटलेले आहेत सफारी. आवरी भारी एक्सपिरियन्स होता ना भाई यो. एकच नंबर ना. फुल मजा आली. तुम्हाला माकडांची भीती तर नक्कीच असेल ना, नाही का? सामान नाही घेऊन जात का तुमचा माकडा? लक्ष नसल्यावर नेतात ना. आहे का ती माकरा ती बघा तुम्ही समोर बघू शकता. प्रॉपर सगळे पूर्ण ग्राउंड मध्ये माकराच माकरा. काकीकडून स्टारफल घेतो. एक आंब्याची कपची घेऊ का? एक अशी घेऊ ना. आवरा मोठा मन पाहिजे. थँक्यू. हट. अशी भीती असते ना तुम्हाला. सगळा पलवून नेत असतील ना. काही पण घेऊन जातात ना. फर्स्ट टाइम आलतो ना तेव्हा आजोबासोबत आलेलो आहे. अशी स्टारफल खाल्लेला. तवशी माझा स्टारफल फेवरेट आहे. फर्स्ट टाइम मी जेव्हा आलतो ना या संजय गांधी उद्यानमध्ये, छोटा होतो मी 10-12 वर्षाचा असेल. आजोबासोबत. आजोबा पक्का फिरवायचा म्हणा. आणि तीच आठवण आज आली स्टारफल घेता वेळेस. पिकलेला स्टारफल आहे ना नेहमी कच्च्यापेक्षा अजून टेस्टी लागतं. 0 सिविक सेन्स. इथं बोर्ड लावला आहे की जाऊ नका तिथं. आणि पब्लिक पहिली तिथंच गेली. पवायला पण लागली. मग अक्षी बिबट्याला काय केला तर काय करणार? कधी धावती ना. कधी धावतीन. चला आयो तुपून. हे बघा या बॅनर लावला आहे का नदी नाल्यात उतरण्यास सक्त मनाई आहे. आणि मीनवाईल माणसं पूर्ण पालन करताना. कनेरी घूमना है तो सुबह आना चाहिए. अभी कनेरी जाके फायदा नहीं. अभी बज गए 4:15 और जाते जाते हमको 5 बज जाएंगे उधर. 5 पौने 5. आधा घंटा तो जाता ही है जाने के लिए. घूमेंगे. घूमने के लिए टाइम नहीं मिलेगा. 5 बजे बंद हो जाएगा. तो उसके लिए हम अलग से आना पड़ेगा सुबह. और ये सब कर सकते हैं एक ही साथ में. तो अभी हम आ गए 3 बजे. उसमें लोचा हो गया. बिबट्या का कुछ है इधर नहीं क्या? बिबट्या अगर दिखा तो नसीब. इधर किधर तो है. रात में दिखता है. ऐसा दिखता नहीं ज्यादातर. तुमको दिखाएगा भी बिबट्या? हाँ रोज दिखता है. तुम क्या काम करते हो इधर? मैं तो ऐसा गार्डन में काम करता हूँ. मतलब साफ सफाई का? मैं सामने गार्डन है ना. हाँ हाँ. मैं इधर रहता हूँ. इधर ही रहते हो आप? मतलब मेरा घर है इधर. मेरा रहिवासी. मैं इधर रहिवासी इधर. अच्छा रहिवासी. तो मराठी जात ना मग. आपण कौशी हिंदी मध्ये बोलतो ना. अरे यार मी काय बोलतोय मग आता जाऊन काहीच फायदा नाही. आता समोरचा माणूस आपल्याशी बोलणार तेच बोलणार ना. बट मी काय बोलतो तुम्हाला आता जाऊन काहीच फायदा नाही होतो तुम्हाला तिकडे. नंतर कधीतरी येऊ आम्ही ते. सकाळी या तुम्हाला या. हा हा. कधी गेले ना तुम्ही लोक नाही. कधी गेलेस सकाळी लवकर या. मग तिकडे फिरून नंतर मग इकडे फिरा तुम्ही. अच्छा. आणि तिकडे ना तिकडे चांगलं स्पॉट वगैरे मस्त लोकेशन वगैरे आहे. आता मस्त लोकेशन आहे. हा हा. आपल्याला जाऊन येता येईल का? आता वाजलं 4:15. किती वाजेपर्यंत येऊ? वर तुला गाडी मिळेल. शेअरिंग चालूच असतात. ओके. 5:30-6 वाजेपर्यंत येऊ शकतो खाली. अच्छा 6 वाजेपर्यंत खाली येऊ शकतो. चला मग 50 रुपये सीट आहे. 50 तर 50. चला आता मग कनेरी पण बघूया. दादा कधी बिबट्या वगैरे दिसलाय का तुला असा चालवता? खूप वेळा. याच्यामध्ये टोटल 54 बिबट्या आहेत असं मी बघितला नेटवर. आता मध्येच चालतं न्यूज आलते. तर असं कधी माणसावर हमला वगैरे झालाय का? आता नाही. पहिला 2002 मध्ये जास्त करून हमला झालेला होता. याच्यामध्ये 3-4 माणसांवर झालेला. 4:15 वाजलं. किती टाइम होईल पोचायला? 10 मिनिटं. 10 मिनिटं का? ते दादा सांगतो 5 वाजतील बोलतो पोचाल तुम्हाला. असा रस्ता आहे आपला कनेरी केव्सला जाण्यासाठी. तुला किती वर्ष झाली गाडी चालवतो? 3 वर्ष झाली का? तू इथलाच आहे रहिवासी? ओके. बकरी भी मिल गई और शेर भी. चालत पण जातात का पब्लिक?
हो चालत जाते ना. किती किलोमीटर आहे? इथून 7 किलोमीटर आहे. तरी पब्लिक चालत जातात, एक एक तास चालतात. एक 2 2 तास चालायला लागत असेल 7 किलोमीटर आहे बोललं तर. पब्लिक चालत पण चालली, जवळजवळ सगळी कॉलेजचीच मुलं आहेत ती चालत आहेत. हा लावारीवर काही. अच्छा, नदी बघू शकता ही लावा ना, लावारीवर. हा कुठला एरिया आहे? वाय जंक्शन. वाय जंक्शन म्हणजे काय अर्थ आहे इथं? धबधबा? नाही हा. वाय शेप मध्ये ना. वाय शेप मध्ये. हा अच्छा, वाय जंक्शन बोलतात. ओके. धबधबा वगैरे कुठं आहे? तो वरतीच आहे का कनेरीला? तिथेच आहे, पण आता काय पाऊस नाही ना त्याच्यामुळे नाही. पाऊस पडत असेल तेव्हा बघायला भेटते आपल्याला. 2-3 दिवस आधी आलो असतो तर बघायला भेटला असता. पाऊस होता ना इथे? ओके, खूप होता. सकाळी पण पडत होता. पब्लिक होती का? पब्लिक असते सॅटर्डे संडेला जास्त करून असते ना. आज बक्की होती. तुला इथे पब्लिक खूप. हा हा हा. आणि मुंबईच्या पब्लिकला काय जास्त करून असा एकच स्पॉट आहे जवळपास. दिवसमध्ये उतरले ना तर फाईन मारतात. मग ते आता उतरलेले पब्लिक पक्की. मी तेच सांगते का काय इंडियाची माणसं कधीच ऐकणार नाही, नियमांचे पालन करणारच नाही. इथं इथं पण बुडलेला आहे. पुढे दाखव. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे आपण बाहेर आलो, आपली जबाबदारी असतं का आपण कसा राहायचा ना काय नियम फॉलो करायचे. तर आपल्याला नाही माहिती ते ठिकाणी जाऊन फायदाच नाही. लांबून बघा, मजा काय त्याची, पण त्याच्या जवळपास जाऊन स्वतःचा जीव घालवू नका. हीच माझी विनंती आहे. का कुठं पण जा, मजा करा, पण धोका असेल तर जाऊ नका. 3 किलोमीटरवर आपल्याला मगर बघायला भेटेल. मगर बघायला भेटतंय? नाही, मोठ्या लेक मध्ये पाणी वाढलं ना. हा हा. लेक मध्ये त्याच्यामुळे पब्लिकला नाही. अच्छा अच्छा. काय चला आता मस्त मजेदार सफारीची मजा घेऊया इको मध्ये. कनेरी केव्हचा डोंगर बघू शकता तुम्ही. पब्लिक बघा वरती किती आहे. वरती पब्लिक बघा कनेरी केव्हला. आणि 5ला बंद होईल बोलल्यावर आम्हाला पटपट जाणं आहे. चल दादा चल. कनेरी केव्हला पोहोचलो आम्ही आता. ओंकारनी मस्त असा माहिती दिली थोडीफार. थँक्यू बाबा. भेटूया नक्कीच कधीतरी. लाईन लागली बघा खाली जायचं आहे तर, म्हणजे इकोला पण. आता तुझी पण पटकन सवारी भरल आणि जा सावकाश. चल थँक्यू. आता मी चाललो वरती कनेरी केव्हला आणि 109 गुफा बोलतो केव्हमध्ये. हाय शपथ. आणि कनेरी केव्स आहे ना 3rd सेंचुरी पासून आहे तशी. हे आपल्याला खावायला पण छोट्या छोट्या गोष्टी भेटतात. आवला काय घेतला? ती किती चढायला लागेल आम्हाला? जास्त 1 किलोमीटर चढायचं अजून. इको बघ भेटते का बघ. बाबा इथंच आहे ना. 1-2 गुफा बघून निघतो मग. हा 109 केव्स आहेत. अजून काय आहे इथं? म्हणजे 3rd सेंचुरी पासून आहे एवढं माहिती आहे मला. अजून चांगलं आहे ना. तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल? नाही माहिती? अरे यार. हा गेलात नाही तुम्ही? फायदा काय मग, रोज असून तुम्ही फिरलात नाही तर मजा काय. कनेरी केव्सला आला ना तर नक्की यांच्याकडे लिंबू सरबत प्या. 1 नंबर. मला जास्त लिंबू टाकून दिलाय म्हणून मी हे बोलतोय. हा पैसे द्या. पैसे पाहिजे. किती झाले? 40 ना. थँक्यू. मस्त लागते लिंबू सरबत. खर्चा केलाय मी यांचा. व्हिडिओ का पैसे देताना चालू आहे ना गाईच. त्यानं पाहिजे त्या खावायला दिलाय, पाहिजे त्या सगळा. हा सगळा लिहून ठेवलाय असं वाटतंय. तुम्हाला वाटेल पण नाही. थँक्यू. वातावरण एकदम मस्त झालंय. ए वागा थांब की. कनेरी केव्स. कनेरी केव्हचा मॅप.
टोटल गुफा बघा किती आहेत, 109. काय विषय माहिती आहे का, पूर्ण पब्लिक आहे सगळीकडं आणि मजेदार असा वारा सुटलाय. आणि वरती बघू शकता तुम्ही कनेरी केव्स ची स्टार्ट होते इथं. एक नंबर काहीच कनेरी केव्स, रियल लाईफ कनेरी केव्स मध्ये चाललो होतो मी. हा अटक जाऊगा भाई मैं इसमें. मी नाही जाय, अटक जाऊंगा इसमें. नको अटकलो तर कनमन जुमल बॉईज व्हायचा. कोडे कनाल कनेरी ना आमच्या करा तो आज उरी टाकतो तशाला एक पोऱ्या पुन्हा आहे. पब्लिक आली अंशी डायरेक्ट. मैं ही खुद डर रहा था, म्हणजे डर नाही, चष्मा घातलेली म्हणून नीट दिसत नव्हता. हे बघा चालली पण यांची परली तर गोलगांडे खात जावं लागेल खाली. कनेरी केव्स आणि इथं पण सिविक सेन्स, 0 सिविक सेन्स पब्लिक आहे. कचरा बघू शकता तुम्ही, प्रॉपर सगळीकडे कचरा आहे. आवरेज चांगले जागेन लोक कचरा टाकतात. प्रॉपर 109 गुफा तर कव्हर नाही होणार आम्हाला, बट जेवढा जवळपास आहे तो कव्हर करण्याचा ट्राय करतो. चला आतमध्ये जाऊ जरा. यो बुद्ध धर्माचा प्रतीक आहे आणि 3rd सेंचुरी पासून असल्या कारणाने इथं प्रॉपर सगळ्या केव्स मध्ये कोरीव काम तुम्ही बघू शकता. प्रॉपर सगळं कोरीव काम आहे. तो कोरीव काम हे बघा पूर्ण पिलर वगैरे आहेत ना, ते कोरीव आहेत. वरती पासून आतमध्ये एकदम प्रॉपर सगळा पूर्ण गुफा. सो फायनली अशा प्रकारे केव्स आहेत अशी. आणि हे केव्हमध्ये तुम्ही बघू शकता कार्विंग आहे ना इथं अशी, प्रत्येक खांबावर अशी वेगवेगळी कार्विंग आहे. माणूस जात आहे ना एकदम खराब आहे. इथं अशी पाण्यान पण कचरा टाकलाय. हां हे बाटल्या बिटल्या टाकल्या बघा पूर्ण पाण्यान. हे असणे मोठे कुंडान कचरा टाकलाय. आता ही केव्ह आहे, तुम्ही आतमध्ये बघू शकता. चला आतमध्ये जाऊन थोडंसं बघू गाईज. आतमध्ये तर काय नाही, एवढाच आहे इथं केव्ह. आजीत जाऊन वरती बसलाय तिथंशी, मस्त हवा घेतोय. आणि टायटॅनिक 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 बघ टायटॅनिक. आहा मग बघू शकता तुम्ही अख्खा जंगल, अख्खा प्रॉपर सगळीकडे जंगल. हो हो वाव. वरती बंद होते वाटतं, वरती चाललो ना थोडासा. काय धबधबा वगैरे आहे वरती पण आहे. टोटल एकदम प्रॉपर वरती सगळं आहे. केव्हा त्याच्यामध्ये 6 ना 11 चालू आहे आमचं. हे बघा इथून वरती पण ते साईडला वरती जाऊ शकता. बट आता तुमच्याकडे टाईम नाही. आता 5 वाजले आणि आमचा टाईम संपला आणि त्याच्यामध्ये आम्ही जवरा कव्हर करू शकलो. दौरा कव्हर केला आणि निघालो. मस्त अशी मजा आली कनेरी केव्स बघायला. आणि जंगल सफारी पण थोडीशी झाली. वाघ आणि सिंह बघितला, बाकीचं प्राणी नाही येत आहे. हरिण पण बघितली आणि माकड बघितलं. विषय काय माहिती आहे, बाकीचं प्राणी का नाही बघायला भेटत, कारण ते पिंजऱ्यामध्ये कैद नाही आहे. अशी पूर्ण अभयारण्य आहे ना, तर आपल्याला कदाचित दिसला तर. नाही तर पूर्ण प्राणी संग्रहालय बघायचा झाला तर राणीचा बाग म्हणून आहे, त्या जावं लागेल आपल्याला एकदा आणि पूर्ण एक्सप्लोर करायला लागेल. समोर आहे ती लाईन यासाठी आहे बस, आणि इकोसाठी लाईन. इको भेटलेले आहे गाइस. कितना टाइम लगेगा भाई जाने को? 20 मिनिटं ना आरामात. चला आता ही पब्लिक अजून थांबली, यांच्या पुढे आम्ही आलो. चलो बससाठी लोक आवरी थांबली. बसचा तिकीट आहे 25 रुपये आणि यो इकोचा 50. फटाफट जावायचं असेल तर इको बेस्ट आहे आपल्याला. चला बाईने सोडला आपल्याला मस्त. चलो आरामचं कुचुंबर झाला. आम्ही तर एकदम आरामात आलो. 125. दादा दादा
चला 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 125 नंबर भेटली फायनली. आम्ही ओला बुक केलेली, ओला येतच नव्हती गवशी, बट बस भेटली 125 नंबर. चालत चालत आलो. एक नंबर काम. धावत कंप्लीट भेटली ना 125 नंबर. डायरेक्ट बसला. बस पोचायला बोलतं 2-2.5 तास लागतात ट्रॅफिक मुलं. आणि ओलाचा डिसिजन कॅन्सल करून आमचा असा वाटतंय. पण बस पण आहे या बस डेपोटवशी, स्टेशनच्या या बस डेपोट आहे ना, त्यांची 125 नंबर आहे ना, ती डायरेक्ट खारघरला जाते. तर खारघरवशी पण येताना आलो असतो मग बसला डायरेक्ट. जर लवकर कधी आला तर लवकर येऊन पूर्ण एक्सप्लोर करू शकता. जर 11ला पोचलो, तिकीट विकीट घेतला तर आतमध्ये पक्का फिरू शकता.